योगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्रे समावत्तपितं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पांडुरंगं। पांडुरंगावरून प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या संत कृपा गाणे कैचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तमेव माता पिता तमेव बन्धुज सखा तमेव विद्यां द्रविणं तमेव सर्वं मम देव। प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज यांच्या मागणीपर प्रसंगातील 4 चरणाचा आहे। वास्तविक तुकाराम महाराज यांनी देवासमोर काहीच मागितले नाही, पण विठ्ठल 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 एक वेळचा प्रसंग असा की तुकोबाराय पांडुरंगाच्या गाभाऱ्यात भजन करताना तलोन झाले व त्यांच्या अंगाला घाम आला। तो घाम पुसण्याकरिता पांडुरंग परमात्मा स्वतः विटेवरून खाली उतरले आणि आपल्या भरजरी वस्त्राने त्यांच्या अंगाचा घाम पुसला आणि म्हणाले, ओ तुकोबा, किती भजन करता, तुमच्या पिढ्यान पिढ्या गेल्या पण अजूनही कोणी काही मागितले नाही। काही मागणे आम्हा अनुचित नाही, वडिलाची रीत जाणत असे। काही मागणे आम्हा अनुचित नाही, वडिलाची रीत जाणत असे। या संत वाक्याप्रमाणे मी काही मागणार नाही, पण देवाचा हट्ट पाहता ते म्हणाले, देवा मला तर काही नको पण